नमस्कार. विक्रांत आणि रिया बोलत असतात. त्याच वेळेला विक्रांत रियाला ठणकावत असतो. रिया बेटा, एकच गोष्ट लक्षात ठेव. तुझं लग्न लवकरात लवकर मी माझ्या मित्राच्या मुलाशी लावून देणार आहे. आणि तो USA ला असतो. म्हणजे विचार कर, अगदी ऐशो आरामात लोळशील तू. पैसाच पैसा असेल तुझ्याकडे. या 2-4 गाड्या असतील. त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, पैसा आणि गाड्या काय चाटायच्या आहेत का? माझं त्या मुलावर प्रेमच नसणार आहे, तर मी त्या मुलाशी कसा काय संसार करू? डॅडा, तुला जर तुझी मुलगी सुखात हवी असेल ना, तर माझं लग्न फक्त आणि फक्त रवीशी लावून दे. तेव्हा लगेचच आता विक्रांत चिडतो आणि तो बोलू लागतो, डोकं फिरलंय का तुझं? तुला काय भिकेचे डोळे लागलेत का? अगं, जन्मापासून तुझ्या मी आतापर्यंत तुला फुलासारखं वाढवलं. तुला काय हवं ते सगळं दिलं. तू ज्याच्यावर बोट ठेवलं ती वस्तू तुझी होती. जरा विचार कर, जर लग्न त्या रवीशी केलंस तर कसं आयुष्य असेल तुझं? अगं, 2 वेळचं जेवण सुद्धा तो वेळेवर देईल की नाही याची गॅरंटी नाहीये, कारण त्याच्या नोकरीचाच पत्ता नाहीये. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, डॅडा, तू एवढी काळजी करू नकोस. माझा रवी मला संसार करण्यात सपोर्ट करण्यात एकदम खंबीर आहे. आणि अशातच आता रियाची आई म्हणत असते, तू तर जरा अतिच करायला लागली आहेस. तुला एवढ्या प्रेमाने समजवतोय आम्ही, तरीही त्याचा काहीच फरक पडत नाहीये. त्यावर आता रिया म्हणत असते, मम्मा, फरक पडणारच नाही, कारण मी ठरवलंय, मी माझं आयुष्य माझ्या रवी बरोबरच घालवणार आहे. आणि लगेचच आता रियाला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आलेला असतो. रियाने तो रिसीव्ह केलेला असतो आणि रिया म्हणत असते, हो हो, आले चाले. आणि रिया लगेचच घराबाहेर पडते. रिया घराबाहेर पडल्यानंतर आता विक्रांतची बायको विक्रांतला म्हणत असते, बघ, काहीतरी लवकरात लवकर कर, नाहीतर हे आपलं पाखरू कधी उडून जाईल ना आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यावर विक्रांत आता स्वतःच्या बायकोला म्हणत असतो, काळजी करू नकोस तू. मी आजच माझ्या मित्राशी बोलून घेतो आणि लवकरात लवकर त्याच्या मुलाला USA मधून भारतात बोलवतो आणि मग दोघांचं लवकरात लवकर आपण शाही लग्न सोहळा आयोजित करू. आणि अशातच आता विक्रांतच्या बायकोला थोडंसं बरं वाटलेलं असतं की विक्रांत खरंच लवकरात लवकर काहीतरी करेल. इकडे आपण पाहतोय आता मीरा सत्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अहो, शांत व्हा. असं हायपर होऊन होणार नाहीये काय? लक्षात घ्या, तुम्ही हायपर व्हावे, तुमच्याकडनं एखादी चूक घडावी आणि मग त्याच चुकीला धरून तुम्हाला थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्लॅन या दोघांचा आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही चूक न करता अगदी युक्तीने या दोघांवर मात करा. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, ही सगळी शब्द बोलायला सोपी वाटतात, पण ज्या वेळेला आपल्याला खरंच असं काही करायचं असतं ना, त्यावेळेला डोकंच काम करत नाही बघ. आणि अशातच आपण पाहतोय थेट सत्या आणि मीराला बाहेर घरात हॉलमध्ये काहीतरी वाद सुरू आहे याचा आवाज येतो. तर तिथे रवीचे वडील हे बोलत असतात, रवी, एकच गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या आता कामावर फोकस कर. त्या मुलीचा नाद डोक्यातून काढून टाक. तेव्हा रवी रडवेला झालेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा आणि सत्या बाहेर हॉलमध्ये येतात. आता सत्याचे वडील म्हणत असतात, सत्यजित, अरे बाबा, मी सांगून समजावलं, दमलो, पण हा काही समजून घ्यायचं नाव घेत नाहीये. हा फक्त त्या मुलीचाच विचार करतोय. त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, रव्या, तुला एका शब्दात सांगून कळत नाहीये का? त्यावर मात्र रव्या म्हणत असतो, दादा, तूच विचार कर ना. खरंच माझं मनापासून प्रेम आहे तिच्यावर आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. त्यावर मात्र आता सत्यजितचे वडील म्हणत असतात, हे बघ, जर तू असं काही करणार असशील आणि आमचं ऐकणार नसशील ना, तर मात्र मला आता कायमस्वरूपी हे घर सोडून जावं लागेल. त्यावर मात्र आता रव्या चांगलाच हादरलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता शेवटी सत्या आणि मीरा एकत्र बोलत असताना तिथे रवी आलेला असतो. रवी म्हणत असतो, वहिनी, दादा, आता तुम्हीच दोघं काहीतरी करा. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की माझा जीव माझ्या रियामध्ये अडकला आहे आणि तिला असं मी एकट्यात सोडू शकत नाही. आता थोड्या वेळापूर्वी तिचा फोन आला होता. तिच्या घरचे तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्याचा डाव रचत आहेत.
आणि त्यानंतर तिला USA ला पाठवणार आहेत. तिचं स्पष्ट मत आहे की रवी, मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि जर डॅडांनी असं काही केलं तर मात्र मी लगेचच जीव देऊन आयुष्य संपवेन. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, अहो रवी भाऊजी काय बोलतात त्याचा नीट विचार करा. खरंच जर रवी भाऊजींचं त्या मुलीवर मनापासून प्रेम असेल आणि त्या मुलीचंही रवी भाऊजींवर मनापासून प्रेम असेल तर तुम्ही दोघं म्हणजे बाबा आणि तुम्ही खरंच पॉझिटिव्ह विचार करा ना आणि या दोघांचं लग्न लावण्यात पुढाकार घ्या ना. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू, तू उगाचच आमच्या डोक्यामध्ये काहीतरी नको ते भरू नको. आम्ही एकदा ठरवलंय ना, या बाबतीत आम्ही कोणताही औपचारिक निर्णय घेणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता रवीला पुन्हा एकदा रियाचा फोन आलेला असतो आणि लगेचच आता रिया म्हणत असते, रवी आता काय तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे. डॅडाच्या मित्राचा मुलगा USA वरून आला आहे आणि त्याच्याबरोबर डॅडा माझं लग्न जबरदस्तीने लावून देत आहेत. आता थोड्याच वेळाने म्हणजे साधारण 2 तासाने प्लीज लवकरात लवकर काहीतरी कर आणि जर तू काही नाही केलंस तर मला माझं आयुष्य वीज घेऊन संपवावं लागेल. नाईलाज आहे माझा. आणि अशातच आपण पाहतोय आता रवीच्या मोबाईलवर आलेला तो फोन रवीने स्पीकरवर ठेवलेला असतो. सत्या आणि मीराने देखील हे सगळं काही ऐकलेलं असतं. आणि अशातच आता फोन कट झाल्यावर मीरा म्हणत असते, अहो बघा आता तरी विचार करा. उगाचच आपण 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना जर वेगळं करत असू आणि त्यातून जर असं होणार असेल तर ते आपल्याला योग्य वाटत नाहीये, बरोबर की नाही. त्यावर मात्र सत्य म्हणत असतो, रव्या खरंच तुझं त्या ढवळीकरच्या मुलीवर प्रेम आहे का आणि ती तुला आवडते का. त्यावर रव्या म्हणत असतो, दादा अगदी मनापासून आणि तिचंही माझ्यावर आहे. त्यावर मात्र आता थेट सत्य म्हणत असतो, काळजी करू नकोस, भर मांडवातून त्या पोरीला आपण पळवून आणू आणि तिचं लग्न तुझ्याबरोबर लावून देऊ. त्यावर लगेचच आता रव्या खूपच खुश होतो. आता इथे लग्नाचा सोहळा आयोजित झालेला असतो आणि तिथे आता थोड्याच वेळात तिथे रिया मांडवात येणार असते. पण त्याच आधी सत्याने त्याच्या पद्धतीने बरोबर सेटिंग लावून मीराच्या मदतीने आता रियाला तिथून गायब केलेली असते. आणि अचानकपणे एका देवळामध्ये रिया आणि रवीचं इकडे मीरा आणि सत्या साध्या पद्धतीने लग्न लावून देतात. आता मात्र रिया आणि रवी खूपच खुश असतात. त्या दोघांना एकत्र पाहून सत्या स्वतःशी बोलत असतो, खरंच किती मोठी चूक करत होतो मी या दोघांना वेगळं करून. देवा एवढी मोठी चूक करण्यापासून तू मला वाचवलंस. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, काय हो कसं वाटतंय तुम्हाला. आता तुमच्या डोळ्यातूनच मला जाणवतंय की तुम्हालाही ही चूक करताना जाणवलं असेल की आपण किती मोठी चूक करत होतो. त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, धूमकेतू आपण हे तर केलंय पण तिकडे त्या ढवळीकरचा काय झालं असेल. आणि इकडे आपण पाहतोय आता ढवळीकर म्हणजे विक्रांत एंड मांडवातून मुलगी गायब झाल्यामुळे चांगलाच तोंडघशी पडलेला असतो. आता त्याच्या मित्राचा मुलगा म्हणजेच होणारा जावई आपल्या सासऱ्याला म्हणजेच विक्रांतला चांगलं सुनावत असतो. तो म्हणत असतो, माझी काही इमेज आहे की नाही. आता माझ्या मित्रमंडळींसमोर असा पचका झाला आहे, आता मी लग्न न करताच परत जाऊ का. त्यावर मात्र विक्रांत फक्त आणि फक्त लाजग्यासारखा उभा असतो. मित्रांनो इथे सत्या आणि रियाने जे काही केलं ते योग्य आहे का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.